श्री स्वामी समर्थ. कालभैरवाविषयी आपण बऱ्याच गोष्टी ऐकत असतो, वाचत असतो. त्यांच्या साधनेतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेबद्दलही अनेक जण बोलत असतात. पण यामुळे अनेकदा काळभैरवाविषयी मनात संभ्रम निर्माण होऊन अनेक प्रकारचे गैरसमज पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात पसरलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काळभैरवाविषयी जनमानसात पसरलेल्या अशाच समज आणि गैरसमजावर जाणून घेऊयात. व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या बऱ्याच शंकांचे निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की होणार आहे. भगवान काळभैरव, जे साक्षात भगवान शंकराचेच एक शक्तिशाली आणि न्याय देणारे रूप आहेत, त्यांच्याबद्दल जनमानसात कदाचित सर्वात जास्त चुकीचे समज पसरले आहेत. त्यांचे उग्र रूप, स्मशानाशी असलेला संबंध आणि तंत्रसाधनेतील त्यांचे स्थान यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांच्या पूजेबद्दल भीती आणि अनेक शंका असतात. हे गैरसमज अज्ञानामुळे, ऐकीव गोष्टींमुळे आणि फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवल्यामुळे निर्माण झाले आहेत. त्यांची आराधना मनात भीती ठेवून करताना दिसते आणि याच भीतीमुळे त्यांचे प्रेमळ आणि रक्षण करणारे कल्याणकारी रूप आपण कधीच ओळखू शकत नाहीत. खरे तर काळभैरवांची भीती फक्त अधर्म करणाऱ्या आणि अहंकारी लोकांसाठी आहे. जे असहाय्य आहेत, भक्तिभावयुक्त अर्चना करतात, त्यांच्यासाठी ते निर्भयतेचे सर्वात मोठे प्रतीक आहेत. चला तर मग काळभैरव आणि त्यांच्या पूजेबद्दलचे असणारे गैरसमज आणि त्यांचे वास्तव जाणून घेऊया. काळी जादू करणारे तांत्रिक मसानजोळेच काळभैरवाला प्रसन्न करतात, असा समज आजपर्यंत अनेक ठिकाणी असल्यामुळे सामान्य कुटुंब त्यांची पूजा आपल्या घरात करायला घाबरायची किंवा अजूनही घाबरतात असं आपण म्हणू शकतो. कारण लोकांच्या मनात अशी धारणा आहे की काळभैरव पूजा ही एक धोकादायक तांत्रिक क्रिया आहे, जी फक्त अघोरी, तांत्रिक किंवा मसानजोगेच करतात. सामान्य माणसाने ही पूजा केली तर घरात नकारात्मक ऊर्जा येते किंवा ती काळी जादू आहे. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. आपल्या धर्मात कोणत्याही देवाची पूजा करण्याचे प्रमुख 3 मार्ग असतात: सात्विक मार्ग, राजसिक मार्ग आणि तामसिक मार्ग. सात्विक मार्ग हा भक्ती आणि प्रेमाचा मार्ग आहे. यात फुले, फळे, दिवा आणि गोड नैवेद्य वापरला जातो. हा मार्ग सामान्य लोकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि कल्याणकारी आहे. काळभैरव आणि बालस्वरूप बटुक भैरव यांची पूजा याच पद्धतीने केली जाते. राजसिक मार्गात काही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेष नियम आणि यज्ञ केले जातात. हे सुद्धा सुरक्षित आहे. तामसिक मार्ग हा मार्ग केवळ तंत्रसाधनेसाठी आहे आणि तो योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच केला जातो. सामान्य लोकांशी याचा काहीही संबंध नसतो. थोडक्यात सांगायचं तर चाकू पाहून जर कोणी म्हटलं की तो फक्त हत्येसाठीच असतो तर ते चुकीचं आहे. कारण डॉक्टर त्याच चाकूने जीव वाचवतो आणि गृहिणी त्याच चाकूने भाजी चिरते. चूक साधनात नसते तर ती वापरणाऱ्याच्या विचारात असते. त्यामुळे कोणीही सामान्य माणूस न घाबरता भैरवबाबांच्या सात्विक स्वरूपाची पूजा करू शकतो. आता दुसरा गैरसमज आहे की काळभैरव किंवा अन्य जे भैरव आहेत त्यांना दारू, मदिरा चढवणे बंधनकारक आहे. बरेच लोक असे मानतात की दारूचा नैवेद्य दाखवल्याशिवाय भैरव प्रसन्नच होत नाहीत. हा पूजेचा अनिवार्य भाग आहे. हे पण पूर्णपणे चुकीचे आहे किंवा आपण त्याला अर्धवट माहिती म्हणू शकतो. वास्तविक सात्विक पूजेत, मग ती कोणाचीही पूजा असो, त्यात दारू वापरणे पूर्णपणे निषिद्ध मानले आहे. तसे पाहता भैरव पूजेत दारूचा वापर होतो, पण तो सात्विक पूजेत नाही, तर वाममार्गी पूजा साधनेत होतो, जी अतिशय गुप्त साधना आहे. आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी अशा प्रकारचे नशायुक्त पदार्थ पूजेत ठेवणे निषिद्ध आहे. आणि काळभैरव हे स्वतः काळावर नियंत्रण ठेवतात. ते एखाद्या नशेच्या गोष्टीवर अवलंबून असतील, हा त्यांचा अपमान आहे. देव फक्त तुमच्या भक्तीचे भुकेले असतात. पुढचा गैरसमज हा खूप जास्त प्रमाणात जनमानसात फोफावला आहे. तो म्हणजे घरात काळभैरवांची किंवा कोणत्याही भैरवांची मूर्ती किंवा फोटो कधीच ठेवू नये. कारण काळभैरवांची मूर्ती किंवा फोटो घरात असला की घरात भांडण, तंटे आणि अशुभ गोष्टी होतात. हे अगदी उलट आहे. मी तर म्हणतो प्रत्येकाने आपल्या घरात काळभैरव किंवा अन्य कोणत्याही भैरवाची प्रतिमा अवश्य लावावी. कारण जर रक्षण करणारा तोच आहे तर मग तो आपल्याला त्रास कसा देईल? शास्त्रात त्यांना क्षेत्रपाल म्हटले आहे, म्हणजे ठिकाणाचे रक्षण करणारे. ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर सैन्य आपले रक्षण करते, त्याचप्रमाणे काळभैरवांची उपस्थिती घराला वाईट शक्ती, नजर आणि नकारात्मक ऊर्जेपासून वाचवते. म्हणून काळभैरव आपल्या घरी मूर्ती स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात असायलाच हवे. हां, आपण एवढे करू शकतो की भैरवांची उग्र स्वरूपाची प्रतिमा न लावता सौम्य स्वरूपाची प्रतिमा लावावी. वास्तुशास्त्रानुसार त्यांचा फोटो घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावणे चांगले असते, जेणेकरून वाईट शक्तींना प्रवेशद्वारावरच रोखता येईल. मी काळभैरवांसंबंधी अनेक व्हिडिओ चॅनलवर टाकल्यामुळे त्यावर कमेंट वाचताना हे लक्षात येते की काळभैरवांविषयी किती गैरसमज लोकांमध्ये असतात.
असाच अजून एक गैरसमज माझ्या लक्षात आला, तो म्हणजे पूजेत चूक झाली तर काळभैरव आपल्याला शिक्षा देतात किंवा माफ करत नाहीत, किंवा काळभैरव खूप उग्र आहेत आणि पूजेत छोटीशी जरी चूक झाली तरी ते साधकाचा सर्वनाश करतात. पण असे नसते. काळभैरव मुळात भोलेनाथ म्हणजेच भगवान शंकराचेच अंश आहेत. ज्याप्रमाणे शंकर आपल्या भक्तांच्या चुका पोटात घालतात आणि फक्त भाव पाहतात, तसेच काळभैरवही आहेत. त्यांचा राग फक्त वाईट प्रवृत्तीच्या लोकांसाठी आहे. भैरव शब्दातील भचा अर्थ आहे भरण पोषण करणारा. जो जगाचे पालनपोषण करतो तो आपल्या भक्ताचं वाईट कसं करेल? जर तुमचं मन स्वच्छ असेल आणि भक्ती खरी असेल तर पूजेतील अनावधानाने झालेल्या चुका देव नेहमीच माफ करतो. आता जो पुढचा गैरसमज आहे तो तर मी माझ्या आजीच्याच तोडून ऐकला आहे, त्यामुळे तिच्यासारख्या बऱ्याच जणांचाही तो गैरसमज असेल असे मला वाटते. माझी आजी मला म्हणते की भैरव फक्त स्मशानात राहतात, त्यामुळे त्यांची पूजा फक्त तिथेच किंवा अघोरी लोकच करू शकतात, घरात नाही. मला माहीत आहे हे सत्य आहे, पण ते पूर्ण सत्य नाही. हे केवळ एका बाजूचा विचार करणे झाले. स्मशान ही अशी जागा आहे जिथे माणसाचा देह आणि अहंकार जळून खाक होतो. भैरव तिथे राहतात याचा अर्थ असा की ते अंतिम सत्याचे मालक आहेत. पण ते केवळ स्मशानात नाहीत, तर ते मंदिरांचे, गावांचे आणि घरांचेही रक्षक आहेत. काशीचे काळभैरव, उज्जैनचे काळभैरव किंवा वैष्णोदेवी जवळचे भैरव बाबा मंदिर, ही सर्व मंदिरे शहरांच्या किंवा तीर्थक्षेत्रांच्या मध्यभागी आहेत, स्मशानात नाहीत. तिथे रोज लाखो सामान्य माणसं दर्शन घेतात. एवढे सांगूनही माझ्या आजीच्या विचारात बदल झाला नाही. ती तिच्या विचारावर ठाम आहे, पण तिचे विचार हे भैरवांबद्दलची भीती फक्त माहिती नसल्यामुळे आहे. ते तांत्रिकांचे जसे देव आहेत तसेच ते आपल्यासारख्या सामान्य माणसांचेही रक्षक आहेत. ते सात्विक नैवेद्यानेही प्रसन्न होतात आणि आपल्या चुका क्षमा करतात. त्यांचे उग्र रूप आपल्याला हे सांगते की आपला रक्षक खूप शक्तिशाली आहे. ज्याप्रमाणे वडिलांची शिस्त मुलांच्या भल्यासाठी असते, तसेच बाबांचे उग्र स्वरूप भक्तांच्या रक्षणासाठी असते. त्यामुळे लोकांमधील अफवांकडे लक्ष न देता पूर्ण श्रद्धेने त्यांची पूजा करा आणि निर्भय व्हा. श्री स्वामी समर्थ.